देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए। खबर वही जो हिंदुस्तान को जगाए, खबर जिसमें देश हो सबसे पहले, खबर जो भारत का भविष्य बदले। निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मला भरभरून मतरूपी आशीर्वाद दिले। अनेक माझ्यासारखा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा 3 वेळेस दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकला, त्याबद्दल मी आपल्याला पुन्हा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। धनुष्याला त्या ठिकाणी मत दिल्यानंतर मत कोणाला मिळणार आहे? कोणाला? मोदीजींना मिळणार आहे। मोदीजींना मत म्हणजे धनुष्यबाणाला मत आपल्याला द्यायचं आहे। 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये चमत्कार केला। 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचा विक्रम मोदी साहेबांनी करून दाखवला। आणि म्हणून व्यासपीठ जसं आमचं मजबूत आहे महायुतीचं, तसं समोर बसलेला महायुतीचा जनसागर देखील या ठिकाणी सगळ्या सभांचे विक्रम मोडणार आहे। मला संजय सांगत होता की या ठिकाणी काल परवा कधी सभा झाली उबाठाची, त्यांना आठवली असेल मागच्या निवडणुकीची सभा, आणि आता कशी परिस्थिती निर्माण झाली। एका कोपऱ्यात कुठेतरी सभा घ्यावी लागते। मगाशी गाडीमध्ये आकाश सांगत होते, त्यांच्यातलेच लोक बोलत होते, काय बोलले, कोणाला बोलले, काय झालं, कुठं तार जुडली काय कळलंच नाही, मारामाऱ्या झाल्या। म्हणजे ते आपसामध्ये मारामाऱ्या करून हरतील, आपल्याला काय गरज? गळ्यात गळ्याने पायात पाय घालून पडतील। आणि म्हणून 1989 साली या बुलढाण्यात बाळासाहेबांची झंझावाती सभा झाली होती, आणि त्यावेळेस भ्रष्टाचाराने भरभटलेल्या काँग्रेसला उखडून फेकून द्या असं बाळासाहेब म्हणाले। आणि इथल्या मतदारांनी देखील काँग्रेसला गाडून भगवा फडकवला। तो आज तागायत अभिमानाने आणि डौलाने तुम्ही फडकवत ठेवलाय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, आपले मनापासून आभार। खरं म्हणजे या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना, बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देणाऱ्यांना आणि काँग्रेसला कडेवर घेऊन बसणाऱ्यांना तुम्ही माफ करणार आहात? या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांची जागा दाखवून देणार आहात ना? जिजाऊच्या जन्माने पावन झालेल्या या मतदारसंघात हिंदुत्वाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात? कदापि नाही। आणि तोंडात भवानी आणि प्रत्यक्षात बेईमानी करणाऱ्यांना आई भवानी जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही, हे आपण ठरवलेलं आहे। आणि म्हणून राम मंदिर असो, 370 कलम असो, हे तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न, या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वप्न, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न आदरणीय मोदीजींनी पूर्ण केलंय, याचा सार्थ अभिमान आपल्याला सगळ्यांना। आणि म्हणून मोदीजी या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहेत, आणि त्यांच्या सोबत आपण आहोत ना, सगळेजण त्यांच्या सोबत आपण आहोत। आणि म्हणून वाघाचं कातडं पांघरून कोणी वाघ होत नाही। जनतेला असली आणि नकली वाघ कळतो। आणि म्हणून बाळासाहेब आम्हा तमाम शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख होते। आम्ही सगळे कट्टर शिवसैनिक देवेंद्रजी
आम्ही त्यांचे वारसदार आहोत, त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत. तुम्हाला संपत्तीचे वारसदार बनण्याचा एवढाच मोह होता म्हणून तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना मोठमाती दिली, त्यांचे विचार सोडले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार बनवलं. तिथंच तुम्ही या जनतेचा विश्वासघात केला. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, आम्ही ती चूक आणि तुमच्या मनातलं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार 2022 ला केलं म्हणून तुम्ही आज एवढ्या हजारोंच्या संख्येने उपस्थित आहात ना. जर आम्ही चूक केली असते तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला असतात का? प्रतापरावांच्या पाठीशी उभे राहिला असता का? 50 आमदार 13 खासदारांच्या मागे उभे राहिला असता का? आणि म्हणून जनतेच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलंय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा आरसा बघायला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मारलेल्या कोलांट्या आणि खोटारडेपणामुळे त्या आरशाला देखील लाज वाटेल अशा प्रकारचं काम तुमच्या हातून झालंय. खरं म्हणजे हिऱ्यापोटी गारगोटी आणि सूर्यापोटी मेणबत्ती अशा प्रकारचं काम तुम्ही केलंय, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, सध्या उबाटामध्ये बाप 1 नंबरी आणि बेटा 10 नंबरी. आणि मी सांगतो, अरे काल त्यांनी मला म्हटलं एकनाथ शिंदे नीच आहे. मला नीच म्हणून तुम्ही शिवी देता? हा शेतकऱ्याचा पोरगा, हा सर्वसामान्य कष्टकऱ्याचा पोरगा, या सर्वसामान्य लोकांच्या मधून मुख्यमंत्री झालेला तुम्हाला आवडत नाही, परवडत नाही, तुम्हाला हजम होत नाही. खरं म्हणजे हा माझा अपमान नाही, तमाम शेतकऱ्यांच्या मुलांचा अपमान आहे, माय भगिनींचा गोर गरिबांचा अपमान आहे. आणि ज्या समाजातून मी येतो खरं म्हणजे त्या समाजाचा अपमान आहे म्हणून मी काही बोललो नाही. याचं उत्तर तुम्हीच येत्या 26 तारखेला निवडणुकीच्या पेटीमधून देणार आहात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, या ठिकाणी मला वाटलं होतं जेव्हा मी ऑपरेशन आम्ही केलं देवेंद्रजीने, मी डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन सुरळीतपणे केलेले आहे. आणि मला वाटलं या ठिकाणी त्यांची पाठ सरळ होईल, कपडा पट्टा तर निघून गेला, परंतु पाठ काही सरळ झाली नाही. पाठीचा कणा तसाच वाकडात काय झालं रे बाबा. आणि म्हणून या ठिकाणी कुत्र्याच्या शेपटीसारखा त्यांचा जो कणा नळी टाकल्यावर सरळ होतो, नळी काढल्यावर परत वाकडा होतो. आणि म्हणून जनताच त्यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांना सरळ करेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात. या सरकारने केलेली कामं देवेंद्रजींनी सांगितलेली आहेत, केंद्राने केलेली कामं आपल्याला माहित आहेत. गेल्या 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं आणि 60 वर्षात काँग्रेसने केलेली कामं जर आपण पाहिली तर हिमालयापुढे एक टेकडी उभी आहे अशा प्रकारची तुलना होऊ शकते. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं तर तुमचे 10 वर्षामध्ये अनेक मागच्या इतक्या वर्षात सुवर्ण काळ कोणता असेल देशासाठी, तर मी सांगेन मागचा 10 वर्षाचा काळ हा सुवर्ण काळ आहे. कारण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढतोय. आणि अबकी बार फिर एक बार. आणि म्हणून पुन्हा एकदा प्रतापराव जाधवांची काय घोषणा आहे? चौकार. अबकी बार चौकार. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन,
की येत्या 26 तारखेला त्यांचं हॅट्रिक तर मागच्या वेळेस झाली आहे, आता चौकार तुमच्या आशीर्वादाने होऊ द्या एवढीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि प्रतापराव जाधव यांचं अभिनंदन करू का आता? तुमच्या सगळ्यांच्या वतीने प्रतापराव जाधव यांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि 26 तारखेला लग्न सराई आहे, उन्हाळा आहे कडक, परंतु पहिलं कर्तव्य त्यांच्या आपल्या महायुतीची निशाणी काय? प्रभू रामचंद्राचं काय? धनुष्यबाणाला मत कुठे जाणार म्हणजे मोदीला मत, प्रतापरावांना मत म्हणजे मोदीला मत, महायुतीला मत म्हणजे मोदींना मत. आणि म्हणून 26 तारखेला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबून प्रतापरावांना विजय करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री.